10% आरक्षणाची तर मागणीच नव्हती मराठा समाजाची। सरळ सरळ समाजाची तुम्ही फसवणूक करायला शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की सगळे सोयरेचा अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन लावायचे। ज्यांचे कुणबीचे पुरावे सापडले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आणि सगळे सोयरे जे आहे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे। अहो सुप्रीम कोर्टाने हे रद्द केलेलं आरक्षण आहे। हे फडणवीस साहेबांनी देखील दिलेलं आरक्षण रद्द झालेलं आहे। ते दोनदा रद्द झाले तरी तुम्ही म्हणता ते टिकाऊ आहे। 50%चं वरचं कुठलंच आरक्षण टिकत नाही हे आजपर्यंतचा अनुभव आहे। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये गेली काही दिवसापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर होता। मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण राज्य शासनानं दिलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की माझी शपथ आहे ती मी पूर्ण केलेली आहे। मात्र जे मराठा समन्वयक आहेत त्यांच्या नेमका काय भावना आहेत ही आपण पाहूया। काय वाटतं सर, मुख्यमंत्री सांगतात की माझी शपथ आहे ती मी पूर्ण केलेली आहे, 10% जे आरक्षण आहे ते तुम्हाला दिलं आहे, काय वाटतं तुम्ही समाधानी आहात का, काय सांगता? 10% आरक्षणाची तर मागणीच नव्हती मराठा समाजाची। कारण ज्यावेळेस मुंबईला मोर्चा निघाला होता 20 जानेवारीला, ज्यावेळेस वाशीला शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की सगळे सोयरेचा अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन लावायचे। 10% आरक्षणाचा कुठलाही विषय नव्हता। आणि दुसरा विषय म्हणजे ज्यावेळेस मराठा समाज तुम्हाला जर 10% आरक्षण मागत नाही तुम्ही दिलं तर मराठा समाज आनंद उत्सव कुठल्या प्रकारे करणार, का करणार? कारण मराठा समाजाची मागणीच ती नव्हती। मराठा समाजाची मागणी ही होती की ज्यांचे कुणबीचे पुरावे सापडले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आणि सगळे सोयरे जे आहे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे। त्यामुळं आम्ही मराठा समाज कुठलाही 10% आरक्षण दिलं त्यावरती कुठलाही म्हणजे खुश नाही आणि त्याचे आम्हाला टिकल ह्याची पण गॅरंटी नाही। या अगोदर पण दिलेले आरक्षण आहेत ना, टिकलेच नाही ते। ज्या वेळेस असे आरक्षण मराठा समाज दिले ते टिकलेले नाही। त्यामुळे आमचा विश्वास नाही, फक्त काहीतरी गाजर दाखवलेलं आहे आणि फक्त निवडणुका आले म्हणून गाजर दाखवलेलं आहे। हे कुठलंही टिकणारं आरक्षण नाही। म्हणून आमचं जे आहे सगळे सोयरे ह्याच अध्यादेशाची अंमलबजावणी करावी हीच मागणी आमची। मागच्या वेळेससुद्धा आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही, हे फक्त निवडणुकीपुरतं गाजर आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतंय, काय सांगता येईल? वेगळं 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे, काय वाटतं? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, आमचं मराठा समाज म्हणून असं म्हणणं आहे की त्यांनी ती शपथ पूर्ण करून दाखवावी। हे जे 10%चं आरक्षण दिलेलं आहे, मुळात ह्याच्या अगोदर जे 16% आणि 13% जे आरक्षण दिलं होतं हे आरक्षणसुद्धा कायद्याच्या कसोटीवर कुठेही टिकलेलं नाही आणि हे सुद्धा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। आमचा असं एक भावना ह्याच्या अगोदरच्या अनुभवामुळे मुळात आम्ही मागतो काय आणि तुम्ही आम्हाला द्यायले काय। मुळात आमची जी मागणी आहे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करा आणि तो कशामुळे करावा तर 1881 पासून जे मराठा समाजाचे पुरावे सापडले आहेत, नमुना नंबर 33, नमुना नंबर 34 असे वेगवेगळे शासनाच्या दप्तरामध्ये पुरावे सापडले आहेत। या पुराव्याच्या आधारे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करावा आणि याच्यासाठी वाशी या ठिकाणी जी सभा झाली ती आणि वाशी या सभेच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जी अधिसूचना दिली होती आणि त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोललं होतं असं ते सांगत होते। पण विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं तर 10% आरक्षण दिलं जे आम्ही मागितलंच नव्हतं। म्हणून मराठा समाजाची तुम्ही जी घोर फसवणूक केली आहे ही फसवणूक मराठा समाजाच्या लक्षात आलेली आहे आणि या फसवणुकीचा मराठा समाज नक्कीच या मतदानामध्ये बदला घेईल। मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मी हे 10% आरक्षण जे आहे ते कोर्टात टिकवूनच दाखवणार, नेमकं काय याच्या मागचं काय वाटतं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्री साहेबाला माझी अशी विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करू नका, कारण बोलायचीच भात आणि बोलायचीच कडी। इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार या केसमध्ये 50%चं वरचं कुठलंच आरक्षण टिकत नाही हे आजपर्यंतचा अनुभव आहे। आणि तरीसुद्धा तुम्ही समाजाची दिशाभूल करणार असाल तर नक्कीच समाजसुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये समाज इलेक्शनमध्ये मतदानामध्ये तुमची जागा नक्कीच दाखवून देईल। नक्कीच आपण पाहिलं की मराठा समाज हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। काय वाटतंय, वेगळं 10% आरक्षण दिलंय असं वर्तमानपत्रामध्ये देखील छापून आलं, काय वाटतंय, काय सांगतील, काय भावना तुमच्या? संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे जे संपूर्ण गरजवंत मराठ्यांसाठी तुम्ही कुणबी प्रमाणपत्राची तरतूद करा आणि आम्हाला फक्त जर कोणचं आरक्षण टिकणार असेल ओबीसीमधून फक्त कुणबी म्हणूनच टिकणार आहे। हा जुना कायदा आहे कुणबी, फक्त हे जे दडवून ठेवलेले जे कुणबी प्रमाणपत्र होते हे जारी केलेले आहेत। आमची या अगोदरही मागणी नव्हती आणि आत्ताही नाही की आम्हाला वेगळं आरक्षण द्या आणि हे कोणत्या अधिकाराने देतात? 50%च्या वरचं जर आरक्षण द्यायचं तर केंद्र सरकारच देऊ शकतं। हे आम्हाला फसवं आरक्षण दिले, फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं मराठा समाजाच्या। मुख्यमंत्री साहेब तुम्ही शिवरायांची शपथ घेतली आणि त्या शपथ घेऊन तुम्ही शिवरायांचा नाही स्वतःचा महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्रासमोर स्वतःची मान खाली घालून घेत आहेत। असं करू नये तुम्ही, कृपया आजही आत्ताही तुम्ही
जी अधिसूचना काढली होती त्याचा अध्यादेश जारी करा आणि आम्हाला कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला न्याय द्या. एकीकडं ओबीसी जे आहेत ते म्हणतात की आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये येऊ देणार नाही, तुमची मागणी आम्हाला ओबीसीमधूनच द्या. मात्र हा जो तिढा आहे तो कसा सुटायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? हा तिढा सुटू शकतो कारण की आम्ही पूर्वापार ओबीसीच आहोत. आमची ज्यावेळेस 83व्या नंबरला मराठा कुणबी मराठा ह्या नोंद आहे, तर ह्यांनी बोलणं वेगळं आहे की आम्ही ह्यांना घुसू देणार नाहीत. आम्ही मूळ ओबीसीच आहोत. मग आम्ही ओबीसीमध्ये जाऊन ह्यांनी फक्त महाराष्ट्र सरकारने जे त्यांना वाढीव आरक्षण दिलेलं आहे वेगवेगळ्या ह्यांना, ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करावं आणि सरळ सरळ हा तिढा तिटच सुटतो. किंवा ज्यावेळेस मूळ ओबीसी असलेला मराठा समाज ओबीसीत येईल आणि त्यांना त्यांच्या प्रमाणात आरक्षण भेटेल. नक्कीच आम्हाला ज्या पद्धतीनं कायद्यात तरतूद आहे त्या पद्धतीनं आम्हाला आरक्षण द्यावं. काय वाटतंय या ठिकाणी ओबीसी म्हणतो की आम्हाला आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून ओबीसीमध्ये येऊ देणार नाहीत. एकीकडं तुम्ही म्हणता आम्हाला त्याच्यातूनच त्या मागणीवर ठाम आहेत, एकीकडं सगळे सोयऱ्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. काय वाटतं, काय तुमचं? हा बघा, आरक्षण देणं हा विषय काय ओबीसीचा नाही, हा सरकारचा विषय. आणि आम्ही ओबीसीतून 50% आतूनच आणि कायदेशीर आरक्षण मागितलेलं आहे. आणि आमचं हे मूळ आरक्षण आहे, घटनात्मक आहे, टिकाऊ, आणि आमच्या नोंदी देखील आहेत. जे ओबीसी आमच्या आरक्षणाला विरोध करते त्यांच्या देखील नोंदी नसत्या. ह्या आमच्या कायदेशीर नोंदीत आणि त्या शासकीय नोंदीत कुणबी मराठा आणि शेतकरी हा कुणबीच आहे आणि कुणबी मराठा हा एकच आहे. आणि आम्ही तेच आरक्षण मागितलेलं आहे. आम्ही 50% आत आरक्षण मागितलेलं आहे, 50% वरचं आरक्षण मागितलेलंच नाही. आणि आमची मुख्यमंत्री साहेबाकडून घोर फसवणूक झाली, समाजाची फसवणूक झाली, मराठा समाजाचा त्यांनी अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर खाल्लेल्या शपथेचा देखील त्यांनी अपमान केला आहे. आणि तेच म्हणतात मी 50% वरचं आरक्षण दिलं, 10% दिलं आणि त्यांना ते श्रेय हवं आहे. पण मराठा समाजाने तरी कसा त्यांचा उदो करावा ही आमची मागणीच नव्हती. आम्ही त्यांना मागितलं नव्हतं आणि ते म्हणतात हे कसं टिकणार नाही. अहो, सुप्रीम कोर्टाने हे रद्द केलेलं आरक्षण आहे. हे फडणवीस साहेबांनी देखील दिलेलं आरक्षण रद्द झालेलं आहे. हे दोनदा रद्द झाले तरी तुम्ही म्हणता ते टिकाऊ आहे. सरळ सरळ समाजाची तुम्ही फसवणूक करायला आम्हाला हे आरक्षण. फडणवीस साहेब म्हणतात की हे आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं होतं, त्यांनी दिलं होतं, ते टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. काय वाटतं? तेच आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं. फडणवीस साहेबांनी दिलेलंच आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालेलं आहे आणि तेच आज आढळत आहेत. ह्यात त्रुटी काय, कसं टिकणार नाही? हे 100% टिकणार नाही. 50%च्या पुढचं आरक्षण टिकतच नाही आणि आम्ही त्याच्यावर मागितलंच नाही. आमच्या कायदेशीर नोंदीत आम्ही कुणबी मराठा एकच आहोत. शासकीय नोंदी बऱ्याच प्रमाणात सापडलेल्या आहेत. आमच्या बीड जिल्ह्यात जवळपास 21-22 हजार कुणबी नोंदी नवीन सापडल्यात, नवीन नोंदी त्या. आणि इथं 22-23 हजार प्रमाणपत्र देखील वाटप झालेलं आहेत. आमची हीच मागणी, त्या नोंदीच्या आधारे तुम्ही सरसगट किंवा सगळे सोरे अध्यादेश आमच्या हातात दिलेला आहे, त्याचा देखील त्यांनी अपमान केला आहे. त्या शब्दाचा देखील त्यांनी अधिवेशनात उल्लेख केलेला नाही आणि त्या आधारे आम्हाला सगळे सोयरे अध्यादेश जोडून सरळ सरळ आम्हाला कुणबी मराठा एकच आहेत आणि असे प्रमाणपत्र वाटप करावं. नक्कीच आपण पाहिले त्यांच्या भावना पाहिजे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी लावणार आहेत अशी आपण प्रसारमाध्यमात पाहिलं. काय वाटतंय, काय भावना? हा आंदोलन मोडीत काढायचा प्रकार आहे. मनोज जरांगे पाटील हे स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक मागण्या घेऊन काही नाही उतरलेले आहेत, आंदोलन करत आहेत. हा गरजवंत मराठा समाजाची जी पूर्वापार मागणी होती, आज कित्येक वर्षानंतर एक सर्वसामान्य कार्यकर्ता नेता बनून समाजाच्या पुढं उभा आहे आणि त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी यांनी SIT चौकशीचा घाट घातलेला आहे. ह्याच्या अगोदर जे घोटाळे झालेत त्यांची SIT चौकशी न करता तुम्ही त्यांना सरकारमध्ये सामावून घेत आहेत आणि एका सर्वसामान्य आंदोलनकर्त्याला जो समाजाची न्याय बाजू मांडतोय त्याच्यावर तुम्ही SIT चौकशी करतायत. हा घोर मराठा समाजाचा अपमान आहे आणि ह्या आंदोलनाचा अपमान आहे. एकीकडं मनोज जरांगे पाटलांवर टीका करणारे आपण पाहिले टीका करताय. काय वाटतं त्याच्याबद्दल, काय सांगता? मुळात मनोज जरांगे पाटलासारखं प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला भेटलं हे मराठा समाजाचं भाग्य आहे. आणि तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे टीका करणाऱ्याचे कुणाच्या ह्याच्यातून ते टीका करतात मोबदल्यातून,
ते सर्व मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे. मुळात कालपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे गुणगान गाणारे लोक आज मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलतात, तर हे सरकारचं षडयंत्र आहे. आणि मान्य जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरकार पुरस्कृत काही लोक, सरकारने हे लोक समन्वयक म्हणणारे किंवा तत्सम काही लोक हे कुठल्या तरी भूलतापाला बळी पडून त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठी त्या सरकारने त्यांना भाग पाडलेला आहे व त्याच्यामुळंच मनोज जरांगे पाटलावरती टीका करत आहेत. पण या टीकेचं मनोज जरांगे पाटील असून किंवा सकल मराठा समाजात यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा फरक नक्कीच पडणार नाही. नक्कीच आपण पाहिलं की या टीकेवर असेल किंवा आम्हाला हे 10% आरक्षण नकोच, आम्ही 10% आरक्षण मागितलंच नव्हतं अशी यांची भावना आहे. आम्हाला मात्र जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते लागू करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आणि हे सगळे सोयऱ्यांचा जो आदेश आहे तो सुद्धा आम्हाला लागू करावा अशीच या जे मराठा समन्वयक आहेत त्यांची मागणी आहे. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.